फायनली आज माझी वर्षानुवर्षाची इच्छा पूर्ण झाली. गुरुपौर्णिमेच्या या दिवशी आज श्री स्वामी समर्थ घरी विराजमान झाले. खूप वर्षापासून मनापासून इच्छा होती की आपल्या देवघरात स्वामींची एक सुंदर मूर्ती असावी. पण घरचे नेहमी म्हणायचे, ईशान्वी अजून लहान आहे, तुझं ऑफिस, त्यामुळे मूर्तीवर अभिषेक किंवा सेवा व्यवस्थित होणार नाही. त्यांचं म्हणणंही मला पटलं, म्हणून ती इच्छा मनातच ठेवली. काही दिवसांपूर्वी माझी बहीण अक्कलकोटला गेली होती. तिने तिथे जाऊन सहज फोन केला आणि विचारलं, तुला स्वामींची मूर्ती हवी होती ना, आणू का तुझ्यासाठी? आणि मग नाही म्हणण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. स्वामींनी मला अक्कलकोटला बोलवण्यापेक्षा ते स्वतः अक्कलकोटवरून थेट माझ्या घरी आले. अशीच भावुक आणि अद्भुत भावना मनात निर्माण झाली. आज गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून स्वामींच्या मूर्तीवर श्रद्धेने अभिषेक केला, छान पूजा करून स्थापना केली, हातात पाणी घेऊन स्वामींना गुरु मानले आणि नारळ खडीसाखर ठेवलं. आज पुरणपोळी किंवा मोठा स्वयंपाक करणं शक्य नव्हतं, पण फूल नाही फुलाची पाकळी म्हणून अगदी प्रेमाने बेसनाचे लाडू बनवले. नेहमीचा साधा स्वयंपाक आणि गोड लाडूचं नैवेद्य दाखवून स्वामींची भावपूर्ण आरती केली. पूजा झाल्यावर स्वामींच्या चरणी एवढंच मागणं मागितलं, स्वामी, तुम्ही मला जे काही दिलं आहे त्यात मी मनापासून समाधानी आहे, खूप आनंदी आहे. फक्त तुमच्या सेवेचं सामर्थ्य मला द्या. त्या सेवेत कधीही खंड पडू देऊ नका आणि जगातील प्रत्येक गोरगरिबांचं रक्षण करा. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.